म्हणते ना बसायचं. मी थोडीशी कॉफी वाढवलेली आहे. जास्वंदाच्या झाडाची एक कळी घेऊन जाते. मेन म्हणजे आज आराम पण नाही केला. 2 फुलं आलेले आहेत ब्रह्मकमळाची. मग त्याचा आवाज रेकॉर्ड झालेला आहे व्हिडिओमध्ये. पावसाचं पाणी पण मिळत आहे तरी फुटत नाही आहे. आणि वेगवेगळ्या डिझाईन पण तयार झालेल्या आहेत आकाशामध्ये. छाछ माझ्या आजीच्या पद्धतीने बनवलेलं मिरचू. छान आहे ना. आज ना बाळा तुला एक काम देते. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजले आहेत आत्ता आणि मी आत्ता स्वयंपाक करत आहे. आणि आज पुंडलींची पूजा लवकर झालेली आहे. आणि बाहेरचं वातावरण बोलायचं झालं तर आज कधी ऊन पडतंय, कधी आभाळ येतंय, कधी रिमझिम पाऊस पडत आहे. श्रावण महिन्यासारखं वातावरण झालेलं आहे. आज भाजीमध्ये मी आत्ता बनवली आहे भेंडीची भाजी आणि कढईमध्ये कारल्याची भाजी शिजत आहे. आणि आता चपात्या बनवून घेते पटकन. फोंडेजीना गरमागरम चपाती, कारल्याची भाजी, भेंडीची भाजी. मस्त मजा आहे फोंडेजी की. तुला पण बसायचं जेवायला? बस. हम बाद में खाएंगे, तुम अपना काम तो करो पूरा. ठीक आहे, आपण मिरचू खाऊया. आज मी मिरचू बनवणार आहे. माझी आजी जशी बनवायची ना त्या पद्धतीनं मिरचू बनवणार आहे मी. आता मी मिरचू बनवत आहे, जी की माझी आजी खूप बनवायची आणि चवीला पण खूप छान लागतं ते. तर गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. थोडंसं जिरं घालायचं असं छान. आणि इथे बघा, ही कमी तिखट असणारी मिरची आहे आणि एवढे एवढे तुकडे मी कट केलेले आहेत. तर ही कमी तिखट मिरची असल्यामुळं याची मी मिरचूची भाजी बनवत आहे. बघा, जिरं पण चांगलं तडतडलेलं आहे. आता टाकायच्या मिरच्या. आता थोडासा हिंग घालायचा याच्यामध्ये. त्याच्यानंतर हळद, चवीनुसार मीठ. बघा, खूप कमी इंग्रेडियंट्समध्ये मिरचू बनतं हे. चवीला खूप छान लागतं. चला मिक्स वेल. फक्त 2 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणावरती थोडंसं पाणी ओतायचं. इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कारल्याचा मसाला वाटलेला, त्याच्यामुळं हे असं दिसतंय. तर याच्यामध्ये थोडेसे खरपूस भाजलेले शेंगदाणे घालायचे. त्याच्यानंतर लसूण आणि थोडंसं अबडधबड वाटून घ्यायचं. माझी आजी ना खलबत्त्यात वाटायची, उकळात वाटायची शेंगदाणे, लसूण, जिरं सगळं. पण आता आपल्याकडे नाही आहे ते उपलब्ध. चल बघा, चांगलं वाटलं गेलेलं आहे अबोडधबड. पातेल्यावर ठेवलेलं झाकणातलं पाणी चांगलं गरम झालेलं आहे. आता मी झाकण काढते. ते बघा मिरचू. वा बाई वा 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 वा. आता याच्यामध्ये घालायचं आबडधोबड वाटलेले शेंगदाणे आणि लसूण. पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं. वास खूप छान येत आहे मिरचीचा. आता हे गरम केलेलं थोडंसं पाणी मिरच्यामध्ये घालायचं. थोडंसंच घालायचं शिजण्यापुरतं, बाकी नाही. पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. चला आता फक्त 2 मिनिटासाठी पुन्हा झाकण ठेवायचं. चल 2 मिनिटामध्ये आता मिरचू तयार होईल. 2-3 मिनिटे झालेले आहेत. मिरचूला पाहूया. वा 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 वा, मिरचू पण तयार झालेला आहे. छान खमंग वास येत आहे मिरचूचा. हे बघा. चला आता गॅस बंद करते आणि जेवायला घेते. पण फोंडेजींची ऑफिसला जाण्याची तयारी झालेली आहे इथं. हाँ जी फोंडेजी, कैसा चल रहा है आपका काम धाम? काय रोजचं जायचं आणि काय करायचं? तू म्हणते ना बसायचं. खुर्चीत जाऊन बसायचं, सही करायची. हो गया आपका काम खत्म. माझ्या संग कधी ये संग. हाँ माझ्या संग ये. नहीं, गोमू संगती नहीं, मुझे नहीं आना. आओ जाओ फोंडेजी. फोंडेजी तर ऑफिसला गेलेले आहेत. आता मी आणि दादू जेवण करून घेतो. मी आता जेवण करायला बसलेली आहे आणि ताटामध्ये बघा भेंडीची भाजी घेतलेली आहे आणि हे माझ्या आजीच्या पद्धतीने बनवलेलं मिरचू. आणि आता कारल्याची भाजी घेते, मसाला कारलं. गिर गया मसाला कारलं. एवढं सुंदर स्वादिष्ट भोजन करायला तुम्ही सुद्धा या. अडम ब्रह्मा रसम विष्णु भोक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वात्मान्नदोषण लिप्यते. ओम शक्ति हो.
दादू मिरची फ्राय कर. मिरची खट कारला किती मिरची सांग कसं बनलंय. मी पण मिरची खात आहे पहिला. छान आहे ना. शिमला मिरची वाटते. दादू म्हणजे शिमला मिरची सारखी झालेली आहे भाजी, म्हणजे शिमला मिरची. जेवण झाल्यानंतर दादूनी लगेचच कामाला सुरुवात केलेली आहे आणि आता झाडू मारत आहे. बेडरूम झाडू मारलं का राजा. हो आज ना बाळा एक तुला एक काम देते मी. त्या खुर्च्या पुसून घ्यायच्या स्वच्छ. त्या डिझाईनच्या आतमधून ना धूळ बसलेली असते न. अरे ती खुर्ची अक्षरशः तू खराब केली बसून बसून. क्या हो गया पुत्र. म्हणा माझा आत्ता आलेला आहे खेळून. अंजी हे खरोखरच मिरचू बनवले बाळा मी. हे कारलं आहे. अरे खाऊन तरी बघ. मिरचीच वाटते बाबा. अरे मिरचीच भाजी आहे ती. ती ढोबळी मिरची ओली पाहिजे. अरे तू खाऊन तर बघ, नंतर म्हणशील तिखट आहे की नाहीये तिखट. अरे खा. ठीक आहे अभी क्या कर सकते हैं. आता भांडी आणि किचन ओटा मी स्वच्छ केलेला आहे आणि इथं काल रात्री विरजण लावलेलं. तर हे दही कोण खायला तयार नाही. 2 चमचे मी विरजणासाठी काढून ठेवलेलं आहे. आता ह्या दह्याचं मी ताक बनवते आणि चिरंजीवांना प्यायला देते. ताक तयार आहे. 1 ग्लास माझ्या दादूसाठी. दादूड्या तीच कुंडी. झोप आली. आत्ता लॅपटॉप समोर बसलेला आहे, अजून चालू करतोय. मग आता आज किती तास बसणार तू. सोचेंगे कम समय बैठ लॅपटॉप के सामने. चला 1 ग्लास माझ्या मनासाठी. मना छाछ छाछ पिले. छाछ 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 छाछ. साखर टाकली, खडी साखर. कसं म्हणलंय. छान म्हणले ना. पिलो. आणि बाहेर बघा जोर जोराचा पाऊस आणि हवा सुटलेली. बाप रे बाप ना. हे ना उत्तराखंड सारखं वातावरण झालेलं आहे. उत्तराखंडमध्ये पण असंच असतं. कधी ऊन पडतं, कधी पाऊस जोर जोराचा, कधी हवा वादळ असंच चाललेलं आहे बघा. जोर जोराचा पाऊस पडत आहे आता. क्या ही करे. पुणे का मौसम उत्तराखंड के जैसा हुआ है. हे बाबा बापरे बापरे घरामध्ये पाणी येतंय. चलो मैं खिडकी बंद करके लेती हूँ. आजकाल वातावरणामध्ये ना क्षणाक्षणाला बदल होतात. आत्ता धो पाऊस आला. मी कपडे मशीनला लावते तोपर्यंत कडक ऊन पडलेला आहे बाहेर. एक 5 ते 10 मिनिटांमध्ये वातावरण बदललेलं आहे. क्या ही करे. आणि आकाश पण बघा निळसर झालेलं आहे आणि वेगवेगळ्या डिझाईन पण तयार झालेल्या आहेत आकाशामध्ये. हवा पण सुटलेली आहे जोराची. हाँ जी पुत्र सूर्यकांत. सोना है अभी पुत्र को. हाँ ठीक है सो जा मुन्ना सो जा, नहीं तो गब्बर आ जाएगा. ठीक है लाती हूँ पुत्र. हो सो जाओ आराम से. 1-2 घंटा सो जाओ. माझे पण घरातले आता सगळे कामं झालेली आहेत. आता मी श्रीरामचरितमानस वाचत बसते. आज जरा जास्त वेळ वाचत बसणार आहे श्रीरामचरितमानस. कंदर्प गणित अमित छबि नवनील नीरज सुंदरम. सत्य बचन कहु निशिचरनाहा, सोचहु कीस कीन पुरदाहा. रावण नगर अल्प कपिदहई, सुनि अस बचन सत्य को कहई. श्रीरामचरितमानस वाचता वाजता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आजचा दिवस कसा संपला हे मला कळालंच नाही. आज खूप सारी कामं केली आणि मेन म्हणजे आज आराम पण नाही केला. आणि आज तर बघा मी लवकर उठलेली सकाळी 5:30 वाजता. तेही एका पक्षामुळे. एक पक्षी काय करतो रोज 5:15 ते 5:30 दरम्यान ना झाडावर बसून खूप सुंदर आवाज काढतो. शिट्टी वाजवल्यासारखा आवाज काढतो. मला तो खूप आवडतो. आणि नेमकं मी आज 5:30 वाजता उठलेली. म्हणलं त्या पक्षाचा व्हिडिओ काढावा. कसा दिसतोय काय दिसतोय बघावं. पण अंधारामुळे झाडावरती बसलेला पक्षी दिसतच नव्हता. मग त्याचा आवाज रेकॉर्ड झालेला आहे व्हिडिओमध्ये. तो तुम्ही ऐका. खूप छान आवाज काढतो शिट्टी वाजवल्यासारखा तो पक्षी. आत्ता मी 2 डबे घासलेले आहेत. खूप चिकट झाले होते. म्हणलं घासून टाकावं. आणि इथं दूधसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. काहीतरी बनवून पितो आता. पण त्याच्या अगोदर इथं निर्माल्य साठलेलं आहे ते झाडाच्या आळ्यात टाकून येते. आज जवळजवळ 2-3 दिवसातून मी खाली येत आहे. पावसामुळे येतच नाही खाली.
म्हणजे चला इथं टाकते. पाऊस पडत असल्यामुळे झाडांना पाणी घालण्याचं काही टेन्शनच नाही आहे. वाव, बाप रे बाप. हे बघा, इथं एक ब्रह्मकमळाचं फूल आलेलं आहे. वाव, किती सुंदर. आणि हे फूल मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलेलं, म्हणजे अशी 2 फुलं आलेली आहेत. आता हे उमलले की नाही मला माहीत नाही आहे, कारण हे फूल रात्री उमलतं. वा वा वा, खूप सुंदर. बघा 2 फुलं आलेली आहेत ब्रह्मकमळाची. खूप छान, खूप छान वाटलं मला 2 फुलं बघून. बाकी सगळी झाडं वेली खूप छान आलेली आहेत. फक्त हे बेलाच्या झाडाला काय झालं आहे काय माहीत, अचानक जळालं आणि आता 2-3 दिवस झालं फुटलंसुद्धा नाही आहे. पावसाचं पाणी पण मिळत आहे तरी फुटत नाही आहे. काय माहीत काय झालेलं आहे बेलाच्या झाडाला. आवळ्याचं तर खूप छान झाड आलेलं आहे, मोठ्याच्या मोठं. हे बघा, एवढं उंच झालेलं आहे. जास्वंदाच्या झाडाची एक कळी घेऊन जाते, नाहीतर कोणतं तोडून घेऊन जाईल. खूप सारी फुलं येतात. आम्ही सकाळी लवकर येत नाही खाली, त्याच्यामुळे दुसरेच तोडून घेऊन जातात. म्हण, अरे दुधाकडे बघितलं का? दूध उतू जाईल नाही तर. चला, ही कळी इथंच ठेवते, सकाळी उमलेल. बरं झालं दूध उकळलं नाही. मी माझ्यासाठी कॉफी बनवली आहे. आता कॉफीचा आनंद घेते. खूप छान झाली आहे कॉफी. आत्ता दादूने स्वतःसाठी कॉफी बनवायला ठेवलेली आहे. फोंडेजी येत आहेत ऑफिसवरून, म्हणून मी थोडीशी कॉफी वाढवलेली आहे. आणि इथं मी तुरीची डाळ शिजायला ठेवलेली आहे संध्याकाळच्या जेवणासाठी. आत्ता सायंकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मला थोडंसं बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळे मी स्वयंपाकाला लवकर सुरुवात केलेली आहे. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आपण आता इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.